सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 1 महिना पूर्ण झाला। अद्यापही आरोपी कृष्णा अंधळे हा फरारच आहे। सीआयडीच्या 3 पथकांकडून अंधळेचा शोध सुरू आहे आणि अंधळे पोलिसांना चकवा देतोय। या हत्ये प्रकरणात सीआयडीसह एसआयटी कडून सुद्धा चौकशी सुरू आहे, मात्र अजूनही अंधळे पोलिसांना गुंगाराच देतोय। संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 महिना उलटलेला आहे। मसाजोगचे सरपंच होते संतोष देशमुख आणि त्यांच्या हत्येने राजकीय वातावरण राज्यातलं चांगलंच तापलं। आज 1 महिना झाला, मात्र अजूनही एक आरोपी मोकाटच फिरतोय। सीआयडी चौकशीसह एसआयटी चौकशी सुरू असली तरी देखील कृष्णा अंधळे हा या सर्व पथकांना गुंगारा देतोय। हत्येमध्ये आरोपींपैकी जयराम साठे, महेश केदार, प्रतीक घुले, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आलेली आहे। मारेकऱ्यांना संतोष देशमुख यांचं लोकेशन देणारा सिद्धार्थ सोनवणे याला देखील पोलिसांनी अटक केलेली, मात्र हा आरोपी अजूनही फरारच आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया, माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत बीडमधून। विष्णू, आपण बघतोय संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 1 महिना पूर्ण झालेला आहे। अजूनही एक आरोपी पोलिसांना गुंगारा देतोय। सीआयडीची पथकं वेगवेगळ्या ठिकाणी जातात, तपास करतात, मात्र अजूनही आरोपी मोकाटे। काय नेमके या तपासासंदर्भातले आणखी काय तपशील आहेत? संतोष देशमुख यांची हत्या 9 डिसेंबरला पहिल्यांदा अपहरण केलं आणि अपहरणानंतर जे आहे ते त्यांची हत्या करण्यात आली। बीड जिल्ह्यातलं हे सगळं प्रकरण आहे। मारहाण करण्यात आले होते, अपहरण करण्यात आलं होतं आणि त्यानंतर हत्या झाली होती। बीड जिल्ह्याच्या या प्रकरणानंतर आता जो कृष्णा आंधळे आहे तो अजूनही फरार असल्याचं पाहायला मिळतंय। कृष्णा आंधळेचा जो आहे तो तपास सुरू आहे। मागील काही दिवसापासून जे आहे ते सीआयडीचे पथकं कामाला लागल्याचं असल्याचं पाहायला मिळतंय। वेगवेगळ्या राज्यामध्ये हे पथकं काम करत असल्याचं पाहायला मिळतंय। तरी देखील कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। संतोष देशमुख यांची जी हत्या झाली त्या हत्येला आज 1 महिना उलटलाय, तरी देखील सीआयडीच्या लोकांना तो गुंगारा देत असल्याचं पाहायला मिळतंय। सगळे आरोपी या ठिकाणी जे आहेत ते अटक असल्याचं पाहायला मिळतंय। त्यांची कसून चौकशी सुरू आहे। एकमेकांना समोर बसून जे आहे ती चौकशी केली जाणार असल्याचं देखील सूत्रांकडून कळतंय। बीड जिल्ह्यातलं हे सगळं प्रकरण आहे। 1 महिना उलटला असला तरी एक आरोपी अजूनही फरार आहे। याचा जोपर्यंत तपास होणार नाही, याला जोपर्यंत ताब्यात घेतलं जाणार नाही, तोपर्यंत या सगळ्या प्रकरणाचं हे सगळे धागेदोरे उलगडणार नाही। त्याचबरोबर खंडणीतले जे आरोपी आहेत त्यांची देखील कसून चौकशी सुरू आहे। त्यांचे मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहेत। मोबाईल हस्तगत करून त्याच्यातले व्हॉइस सॅम्पल देखील आता मॅच करण्याचा प्रयत्न जो आहे तो तपास अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये 1 महिना उलटला असला तरी अजूनही जे खंडणीचा गुन्हा असेल किंवा इतर जे 2 गुन्हे आहेत त्यांना मॅच करण्याचं सगळं ही जे प्रकरण आहे ते सुरू आहे। कसून तपास सुरू जरी असला तरी या प्रकरणामध्ये आणखीन काय घडतं आणि जो कृष्णा आंधळे आहे मागील काही दिवसापासून फरार आहे त्याला कधी पकडलं जातं याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। सध्या महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा प्रश्न आहे। 27 वर्षांचा केवळ हा गुन्हेगार आहे, मात्र अजूनही पोलिसांना गुंगारा देतोय। कसं त्याला नेमकं हे यश येतंय आणि काय सीआयडीचं चुकतंय हे सुद्धा बघावं लागणार आहे। अर्थातच तपासाचा वेग आता आणखी वाढलेला आहे, मात्र कृष्णा अंधळेचा तपास अजूनही सुरूच आहे। धन्यवाद विष्णू, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी आपल्याकडून माहिती जाणून घेत राहू।